नये वाटू मन काही न देखावे भिन्न, पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती। नये काकुलती कोणा येवो हरिभक्ती, पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती। तुका म्हणे साई करील कृपेची विठाई, पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती। पांडुरंगा करो प्रथम स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वरणी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। नये वाटू मन काही न देखावे भिन्न, पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती। संत श्रेष्ठ सच्चिदानंद मूर्ती सकल संत कंठभूषण अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपा श्री तुकाराम महाराज प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेल्या अभंगातून आपल्या जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त होण्याकरता जी साधना आहे, जी योग्यता आहे, ती साधना योग्यता अभंगात सांगतात। विठ्ठल अभंगावरती विकोप बंद करा, विकोप नका काही ठेवू। अभंगावरती चिंतन सेवा मांडण्यापूर्वी आपल्या धारूर या पुण्य पावन भूमीमध्ये श्रीनाथ महाराज मंदिर मठामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची साधना या ठिकाणी संपन्न होते। अनेक वर्षाची परंपरा आहे आणि याही वर्षी ही भक्ती साधना श्रावण महिन्यामध्ये अत्यंत पवित्र कालावधीमध्ये ही संपन्न होती आहे। आणि या सप्ताहातील आजची ही 5व्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा आहे आणि 5व्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा करण्याकरता जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा एक छोटासा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे। आपल्या जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त होण्याकरता जी साधना आहे, जी योग्यता आहे, ती साधना आणि योग्यता महाराज या अभंगामध्ये प्रतिपादन करतात। मनुष्य जीवनाचं अस्तित्व हे 3 अंगाने आहे। जीवन आपण जगतो, हे जीवन जगत असताना त्याची प्रतीती आपल्याला 3 अंगाने आहे। 3 अंगाने जीवनाचं अस्तित्व आहे। एक पहिलं अंग आहे कर्माचं, दुसरं अंग आहे ज्ञानाचं आणि तिसरं अंग आहे भावनेचं। या तिन्हीपेक्षा चौथं जीवनाचं अंग आहे। माणसाच्या जीवनामध्ये कर्म आहे, माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये भावना आहे। जीवनामध्ये कर्म हे टाळण्याचा प्रयत्न केला तरी टळत नाही। कर्म हे शरीराचं उपादान कारण आहे
एक क्षण सुद्धा मनुष्य कर्म केल्याविना राहत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते हेवशक कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. भगवान सांगतात गीतेमध्ये एक क्षण सुद्धा मनुष्य कर्म केल्याविना राहत नाही. म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत हे इंद्रिय त्या इंद्रियाचं जे कर्म आहे ते कर्म करतात. आणि हे कर्म चालू असल्यामुळे आपण जिवंत आहोत. आपल्या जीवनाचं अस्तित्व आहे हे आपल्याला कर्माच्या अंगातून पडते. त्याची जाणीव होते. मेलेला मनुष्य काही कर्म करतो का? मेलेला मनुष्य डोळ्याने पाहत नाही. मेलेला मनुष्य कानाने ऐकत नाही. त्याला डोळे नसतात का? मेलेल्या माणसाला डोळे असतात. मेलेल्या माणसाला कान असतात. मेलेल्या माणसाला दात असतात, जीभ, तोंड, नाक सगळे इंद्रिय असतात. परंतु त्या इंद्रियाचे कर्म बंद पडलेले असतात. ते इंद्रियाचे कर्म जर सगळ्याच इंद्रियाचे कर्म जर बंद पडले तर माणसं म्हणतात हा मनुष्य जिवंत नाही. कारण जिवंत माणसाचे लक्षण आहे ते की त्याचे इंद्रियाचे कर्म चालू असतात. इंद्रिय कर्मामध्ये प्रवृत्त असतात. काही काळाकरता जरी कर्म थांबलं तरी एक कर्म मात्र चालू असते. झोपेमध्ये सुद्धा श्वासोश्वास घेणं हे कर्म चालू असते. बाकीचे कर्म जरी काही काळाकरता बंद असले तरी श्वासोश्वास घेणं हे कर्म मात्र चालू असते. माझा बोलण्याचा मुद्दा इथे आहे की जीवनाचा प्रत्यय हा कर्माच्या अंगाने येतो. दुसरा आपल्या जीवनाचा प्रत्यय हा ज्ञानाच्या अंगाने येतो. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटते की आपल्याला कळावं. कळण्याची भावना माणसाची असते. आपल्याला काही कळू नये असं वाटतं का? उलट नाही. उलट मनुष्य आपलं अज्ञान लपवण्याचा प्रयत्न करत असतो, झाकण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या माणसाला जर म्हटलं की बाबा तुला सगळं काही कळतंय, त्याला आनंद वाटतो. तुला बरंच कळतंय, कळत नसलं तरी कळतंय जर म्हटलं तर त्याला आनंद वाटतो. आणि त्याला जर म्हटलं तुला काही कळत नाही, राग येतो का नाही त्याला? त्याला राग येतो. म्हणजे आपण ज्ञानी असावं, आपल्याला ज्ञान असावं. ज्ञानाच्या अंगाने जीवनाच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो. आणि तिसरी गोष्ट आहे भावनेच्या अंगाने जीवनाचा प्रत्यय येतो. भावना ही प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असते. मग कोणी असो, परमात्मा विषयकच असावी असं नाही, परंतु भावना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. माऊली वर्णन करतात मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. म्हणजे भावना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. आता एका देवाच्या ठिकाणी नसेल, परंतु ती भावना नाही असं नाही, जीवन नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी भावना आहे. आणि भावनेचा विचार करत असताना भावना दोन प्रकारच्या असतात. एक देहाला धरून असलेली भावना आणि दुसरी आत्म्याला धरून असलेली भावना. विठ्ठल विठ्ठल. देहाला धरून असलेल्या भावना भिन्न भिन्न असतात. देह बदलल्या की त्या बदलल्या जातात. प्रत्येक जीवाच्या देहाला धरून असलेल्या भावना वेगवेगळ्या असतात. अवस्थेने बदलतात त्या. पुरुष देहामध्ये ज्या भावना असतात, बालपणाच्या भावना असतात त्या तारुण्यात राहत नाहीत, त्या बदलल्या जातात. प्रौढपणामध्ये त्या भावना बदलल्या जातात. म्हातारपणामध्ये त्या भावना बदलल्या जातात. पुरुषाच्या देहामध्ये ज्या भावना असतात त्या स्त्रियाच्या देहामध्ये असत नाही. स्त्रियाच्या देहातल्या भावना वेगळ्या, पुरुषाच्या देहातल्या भावना वेगळ्या. देह बदलला. पशुपशवाटिकाच्या जीवनातल्या भावना वेगळ्या आहेत. माणसाच्या देहातल्या भावना, देहाला धरून असलेल्या भावना वेगवेगळ्या आहेत. सांगेन मी आपल्याला नमुना. माणसाला जर कडुलिंबाचा पाला खाण्याकरता दिला तर किती खाईल? 4-2 पानं खाईल कडुलिंबाचे.
तोच मनुष्याचा जीवात्मा मनुष्य देहातून निघाला, उंटाच्या देहामध्ये जन्माला आला. मग उंटाच्या देहामध्ये तो कडुलिंबाचा पाला किती खाईल? गाडी भरून पोत भरून खाईल काय? त्या देहातली ती भावना आहे. गाय आणि माणूस रस्त्याने जर चालले आणि रस्त्याने जात असताना एक गवताची पेंडी पाहिली, गायीने पाहिली, माणसाने पाहिली. ती गवताची पेंडी पाहिल्यानंतर पाणी कोणाच्या तोंडाला सुटेल? गायीच्या का माणसाच्या? गायीच्या तोंडाला पाणी सुटेल, माणसाच्या नाही का? त्या देहातलं ते आकर्षण आहे, ती भावना आहे. काही भावना माणसाच्या देहामध्ये, त्या इतर पशु पशुआदिकाच्या देहामध्ये त्या नाहीत. सांगेन मी आपल्याला, आपला मुलगा जेवढा सुंदर दिसेल, सगळ्यात आनंद कुणाला जास्त असतो? त्याच्या आईला. सगळ्यात आनंद आईला असतो. अगा बाळकाले रविजेले तया श्रंगारा बाळकाई जाणे, तो सोहळा भोगणे जननीसी दृष्टी. सगळ्यात आनंद आईला असतो. आणि आपला मुलगा सुंदर दिसावा याच्या करता आई काय करते? त्याला स्नान घालते, भारी कपडे त्याच्या अंगावर घालते, गंध लावते, पावडर लावते आणि सगळ्या शेवटी त्याच्या डोळ्यात काजळ घालते. जुन्या काळात घातलं जायचं बरं का काजळ, आता काजळ गायब आहे का? जुन्या काळात ते घातलं जायचं. त्याचं कारण होतं की मुलं घरात जन्माला येत होती. आता घरात जन्माला येतात का? आता दवाखान्यात जन्माला येतात आणि मरतात सुद्धा. धन्य तोची जगी आदी अंत सांभाळे. आणि त्या काळात काजळ घातलं जायचं. काजळ घालण्याकरता आईने काजळाची डबी उचलली की मुलाने धूम ठोकायची, पळून जायचे. नाही काजळ घालायचं म्हणायचं आईला. काय त्रास होतो काजळ घालत असताना डोळ्यात थोडा. मग आईने पाठी मागून त्याला जाऊन पकडायचं. मग आईच्या हाताला चावायचं, बुचकुले घ्यायचे, चिमटे घ्यायचे. नाही काजळ घालायचं. मग आईने काय म्हणायचं? अरे काजळ घालू दे, काजळ घालू दिल्यानंतर मी तुला पैसा देते. पैशाचं नाव काढलं की मुलगा काय चमत्कार होतो. त्या 1 वर्ष वयाच्या मुलाला, 1.5 वर्षाच्या मुलाला पैसा म्हणजे भाकरी का भाजी काही कळत नसते. परंतु पैशाचं नाव काढलं की मुलगा मांडीवर येऊन बसतो. आईला म्हणतो घाल काजळ. आता निवांत बसतो, हलू नये, चालू नये, सैऱ्या बैऱ्या काही बोलू नये, काजळ घालू देतो. आणि काजळ घालायचं झालं की आईला म्हणतो आई दे ना पैसा. देते म्हटली होतीस ना. आई सांगते अरे आता नगदीत देते, उधारीत काही ठेवत नाही. आणि ज्या बोटाने काजळ त्याच्या डोळ्यात घातले, मुलाचा हात असा घेते आणि काजळानं भरलेलं जे बोट आहे त्याच्या हातावर असं चिटकवते. हा घे पैसा. खरोखरचा पैसा नसतो तो, हा घे पैसा. आणि मला वाटतं काळा पैसा कसा पचवावा त्याची ट्रेनिंग त्याला तिथूनच मिळते. कशाचं आकर्षण आहे? पैशाचं आकर्षण आहे, लक्ष्मीचं आकर्षण आहे. लहान मुलाच्या ठिकाणी तेवढं पैशाचं आकर्षण आहे. बैलाच्या जवळजवळ 500 रुपयाच्या नोटाचे पोत भरून बनला आणून ठेवले. कुत्र्या पुढे ठेवले, बैला पुढे ठेवले. कोणत्याही मनुष्य प्राणी सोडून बाकीच्याकडे हे पैसे आणले, नोटाचे बनलं पोत भरून आणून ठेवले. पाहिल का एखादा प्राणी त्याच्याकडे? का त्या देहातलं ते आकर्षणच नाही, त्या देहातली ती भावना नाही. प्रत्येक देहातल्या देहाला धरून असलेल्या भावना भिन्न भिन्न असतात. देह बदलला की त्या बदलल्या जातात. देहाबरोबर त्या भावना बदलल्या जातात. एका गावामध्ये एक ज्योतिषी गुरु होते. बराचसा शिष्य समुदाय होता त्यांचा. गुरुचा अंतकाळ जवळ आला आणि जवळ आल्यानंतर भविष्यच कळत असल्यामुळे त्यांना लक्षात आलं की आपल्याला अजून 15 दिवसाला मरायचं. मृत्यू कळा. आणि म्हणून सगळ्या शिष्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं शिष्यांना येणाऱ्या पौर्णिमेला मी मरणार आहे आणि मेल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत माझा शोध घ्यायचा. का मेल्यानंतर मला पुढचा जन्म याच गावात परंतु डुकराचा मिळणार आहे.
डुकराच्या योनीतलं घाणेरडं आयुष्य जगण्याची मला मुळीच इच्छा नाही. त्या योनीतून माझी लवकरात लवकर मुक्तता व्हावी याच्याकरता तुम्ही एक काम करायचं. जन्म झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत माझा शोध घ्यायचा आणि शोध घेऊन एक मोठा दगड उचलायचा, माझ्या डोक्यात घालायचा, मी मरेल त्या योनीतून माझी मुक्तता होईल. काम सांगितलं शिष्यांना. पौर्णिमा आली आणि रात्री 10 वाजता गुरु गेले. गेल्यानंतर शिष्यांनी अंत्यविधी पार पाडला, परंतु आपल्या गुरुने आपल्याला काय काम सांगितलं याचा सगळ्या शिष्यांना विसर पडला. का? अहो शिष्य मंडळीमध्ये भांडणं लागली. कशा करता? गुरुने मिळवलेली संपत्ती वाटून घेण्याकरता. मी मालक का तू मालक, मी जास्त सेवा केली का तू केली, या संपत्ती वाटून घेण्याकरता भांडणं लागली. कामाचा विसर पडला. गुरुने जे सांगितलंय याच्यात बराचसा कालावधी निघून गेला. 2-3 वर्षाचा कालावधी निघून गेला याच्यानंतर. आणि 3 वर्षानंतर एका विद्यार्थ्याला आठवण झाली की आपल्या गुरुने आपल्याला हे काम सांगितलं होतं, आपण केलं नाही, केलं पाहिजे. आणि एका जोडीदाराला बरोबर घेतलं आणि गावात कशा डुकराच्या पिलाचा शोध घेतला. तर एका डुकरीच्या पाठीमागे 4-5 पिलं होती. गुरुने अगोदर लक्षणं सांगितली होती, तुम्ही कोणत्या देहात जन्माला येणार आहे. शिष्याने विचारलं होतं, गुरुदेव तुम्ही डुकराच्या देहात जन्माला येणार आहे, डोक्यात दगड घालून मारायचे तुम्हाला, परंतु तुम्हाला ओळखायचं कसं? कारण तुम्ही एकटे थोडे जन्माला येणार आहे. काहीतरी 10-5 पिलं होती ना त्या डुकरीला. या 10-5 पिलापैकी नेमके तुम्ही कोणत्या देहात जन्माला आला हे ओळखायचं कसं? गुरुने कोण सांगितली होती? 4 पाय पांढरे असतील, शिपूट गोंडा पांढरा असतील, कपाळावर असा गोपीचंदनासारखा पांढरा टिकल्यासारखा भाग असेल, ते पिलू म्हणजे मीच आहे असं लक्षण सांगितलं होतं. आणि मग तशा डुकराच्या पिलाचा शोध घेतला 3 वर्षानंतर. तर एका डुकरीच्या पाठीमागे 5-7 पिलं होती. एक पिलू तसं होतं, 4 पाय पांढरे, शेपूट गोंडा पांढरा, कपाळावर गोपीचंदनासारखा टिकल्यासारखा भाग. ओळखलं, याच देहात आपले गुरु महाराज जन्माला आले. मोठा दगड उचलला आणि डोक्यात घालून मारायचंय. एवढ्यात ते डुकराचं पिलू माणसासारखं बोलू लागलं, अरे मारू नकोस, गुरुदेव तुम्ही सांगितलं मारायचं आणि आता नाही. त्या डुकराच्या पिलाने सांगितलं, अरे बाबा मारायचं सांगितलं, परंतु कधी? जन्म झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या. आता किती दिवस झाले? 3 वर्ष झाले. आता नाही मारायचं का? या 3 वर्षामध्ये या डुकराच्या देहातले जे भोग आहेत त्याची मला सवय लागली, ते गोड वाटतात, आता भोगू नये, आता मारू नकोस. सुकरासी निष्ठा मिष्टान्नाची त्यास काय गोडी. त्याला मिष्टान्नाची गोडी नाही, त्याला विष्टाच गोड वाटते. काय? त्या देहातली ती भावना आहे. म्हणजे देहाला धरून असलेल्या ज्या भावना असतात त्या भावना देह बदलला की बदलल्या जातात, परंतु आत्म्याला धरून असलेली जी भावना आहे ही आत्म्याला धरून असलेली भावना कधीच बदलत नाही. जो आत्मा कोणत्याही योनीमध्ये जाऊ द्या आणि कोणत्याही देहामध्ये जाऊ द्या, आत्म्याला धरून असलेली भावना कधीच बदलत नाही. मग आत्म्याला धरून असलेल्या भावना 2-3 भावना आहेत. पहिली भावना आहे न मरणे हे निर्विवाद जगा पडी, आपण मरू नये. ही भावना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. कुत्र्याला मारण्याकरता आपण दगड जर उगारला तर कुत्रा काय करतो? पळून जातो का नाही? का लागून घेत नाही दगड? त्याच्या पाठीमागे त्याची भावना आहे की हा दगड लागल्यानंतर आपल्याला त्रास होईल. त्रास होईल कशा करता होईल त्रास? या त्रासाचा परिणाम काय होईल? मरावं लागेल. आपल्याला मृत्यू येईल याच्या करता कुत्रा दगड चुकवण्याचा प्रयत्न करतो. बैलाला दगड आपण मारण्याचा प्रयत्न करा, बैल दगड चुकवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजीपाल्याच्या बाजारामध्ये जर आपण गेलो तर काही मोकाट फिरणारे जनावर असतात.
भाजीपाल्याच्या बाजारात आणि ते भाजीपाला खाण्याकरता तोंड असं पुढे करतात, तोंडाने ओढण्याकरता. हे त्या भाजी विक्रेत्याला माहित असतंय, म्हणून तो काय करतो, जातानाच बाजारात एक काठी घेऊन जात असतो आणि जनावरांनी भाजीला तोंड लावायचे एवढ्यात तो काय करतो, काठी त्या जनावराच्या डोक्यात मारण्याकरता काठी उगारतो. काठी उगारल्यानंतर ते जनावर डोळे झाकते. अजून बारकाई नाही बघा, डोळे का झाकते, त्याला वाटते ही काठी आपल्या डोक्यात पडू नये, पडली तर आपल्याला मरावं लागेल. म्हणजे न मरण्याची जी भावना आहे, अमरत्वाची जी भावना आहे, ती आत्म्याला धरून आहे. का आत्मा मरणारा नाही आणि म्हणून ती भावना तशी आहे. आत्मा परमात्म्याचा अंश आहे. जीवो ब्रह्मैव नापरा. परमात्म्याचा अंश असल्यामुळे आपण मरू नये ही भावना आत्म्याला धरू नये. दुसरी एक आत्म्याला धरून भावना आहे, कोणती, सुखमस्य आत्मनो रूपम. आपण सुखी असो, कोणतंच दुःख आपल्या जीवनामध्ये नसावं ही आत्म्याला धरून असलेली भावना आहे. दुःखात उद्विजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. यत् कश्चित् सौख्य हेतो स्त्री जगती यतते नैव दुःखस्य हेतो. सगळेच जीव सुखा करतात, प्रयत्न करतात. दुःखाची भावना कोणाच्या ठिकाणी, आपल्याला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. म्हणजे सुखाची जी भावना आहे ही देहाला धरू नये, आत्म्याला धरू नये. अमरत्वाची भावना आत्म्याला धरू नये. आणि तिसरी एक आत्म्याला धरून असलेली भावना आहे आणि ती भावना म्हणजे आपण अपूर्ण नसावं, आपण पूर्ण असावं. आपण ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये असो त्या क्षेत्रामध्ये आपण अपूर्ण राहू नये, आपण पूर्णत्वाकडे जावं. पूर्णत्वाची भावना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी कोणतेही क्षेत्र असू द्या. होय गोविंद महाराज, मृदंगाचं जे तुमचं क्षेत्र आहे, तुम्हाला त्या विद्येमध्ये त्या ज्ञानामध्ये आपण पूर्ण व्हावं वाटतंय का अपूर्ण राहावं वाटतंय? पूर्ण व्हावं वाटतंय. गायनाची कला असू द्या, त्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण व्हावं, पुढे जात राहावं, पूर्णत्वापर्यंत जावं. ही वक्तृत्वाची ही जी विद्या आहे याच्यामध्ये सुद्धा आपण अनेक प्रकारचं ज्ञान मिळवावं, शिकावं, आपण पूर्णत्वाकडे जावं. म्हणजे ही भावना आत्म्याला धरू नये, आपण पूर्णत्वाकडे जावं, आपण परिपूर्ण असावं, आपण अपूर्ण असू नये. परंतु आपण जीवदशेमध्ये आहोत आणि जोपर्यंत आपण जीवदशेमध्ये आहोत तोपर्यंत जीवन अपूर्णच आहे. स्वर्गाचा राजा इंद्र झाला तरी अपूर्ण आहे, सत्यलोकाचा राजा ब्रह्मदेव झाला तरी अपूर्णच आहे. मग बाकीचे तर खालते राजे चक्रवर्ती असू द्या, खंडणी देणारा मांडलिक राजा असू द्या, एखाद्या धनवान असू द्या, हे सगळे अपूर्णच आहेत. यांच्या जीवनामध्ये पूर्णत्व नाही. का नाही? त्याचं महत्वाचं कारण आहे, जीवनामध्ये पूर्णत्व कशाने प्राप्त होतंय याचं सगळ्यांना ज्ञान नाही. काहींना जरी वाटत असलं की आम्ही आमच्या जीवनामध्ये सत्ता मिळवली त्याने आम्ही पूर्ण होऊ, आम्ही संपत्ती मिळवली त्याने आम्ही पूर्ण होऊ, या गोष्टीने जीवनाला पूर्णत्व नाही. या गोष्टी काही काळापुरत्या आपल्या जीवनामध्ये राहणार आहेत आणि काही काळानंतर या गोष्टी आपल्यापासून निघून जाणार आहेत. आणि म्हणून या गोष्टीने जीवनाला पूर्णत्व नाही. मग पूर्णत्व जीवनामध्ये कशामुळे प्राप्त होतंय तर जीवनाला पूर्णत्व हे परमात्म्याच्या दर्शनाने, परमात्म्याच्या कृपेनेच होतंय. विठ्ठल तुका म्हणे जन्मा
देवाच्या कृपेशिवाय जीवनाला पूर्णत्व नाही. किती भौतिक सत्तेने मोठा होऊ द्या, तोपर्यंत जीवनाला पूर्णत्व नाही. परमात्म्याची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. असा महत्वाचा एक मुद्दा आहे. मग देवाची कृपा आपल्या जीवनात नाही का? नाही का आपल्या जीवनामध्ये देवाची कृपा आहे? कारण त्याच्याशिवाय आपली देह यात्रा सिद्धीला जात नाही. देवाच्या कृपेशिवाय. देवाची कृपा आहे म्हणूनच आम्ही जीवन जगतो. डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, मुखाने बोलतो, जिभेने रस स्वाद घेतो, हाताने अनेक प्रकारचे काम करतो, पायाने चालतो. हे सगळी देवाची कृपा आहे म्हणूनच हे आपले इंद्रिय आपले आपले काम करतात. महाराजांचा अभंग आहे, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. देवाची कृपा प्रत्येक जीवावरती आहे. आणि मग देवाची कृपा जर आहेच आहे, तर जीवनाच्या पूर्णते करता अजून कोणती दुसरी वेगळी कृपा आहे का? आहे. आता तुमच्या आमच्या जीवनामध्ये जी देवाची कृपा आहे ती सामान्य आहे. या सामान्य कृपेने फक्त आपली देह यात्रा सिद्धीला जात, आपले इंद्रियाचे सगळे व्यवहार होतात. ही सामान्य देवाची कृपा आहे. आणि या सामान्य देवाच्या कृपे करता त्याचं नाव घ्यावं लागत नाही, त्याचं भजन करावं लागत नाही, त्याची भक्ती करावी लागत नाही, देवाला मानावं लागत नाही. माना न माना ही सामान्य कृपा मानणाऱ्याच्या जीवनात आहे आणि न मानणाऱ्याच्या जीवनात सुद्धा आहे. आस्तिकाच्या जीवनात आहे आणि नास्तिकाच्या जीवनामध्ये सुद्धा देवाची सामान्य कृपा आहे. हो, आणि या सामान्य कृपेने परमात्मा सगळ्यांचं भरण पोषण करतो. पोषितो जनाशी एकला तो, सगळ्यांचं भरण पोषण करतो, सगळ्यांना अन्न पाणी तो पुरवतो. एक मनुष्य 4 दिवसाचा उपवासी होता, काही अन्नाचा कण पोटात गेलेला नाही. 5व्या दिवशी रात्री 8 वाजता एका गावातून एका घरी गेला. एक श्रीमंत मनुष्य बसलेला होता, साधू होता बिचारा, भावनिक होता, परमात्म्याचं भजन करणारा होता. त्या उपवासी असणाऱ्या माणसाने त्याची प्रार्थना केली, महाराज 4 दिवसापासून मी काही खाल्लेलं नाही, खाण्याकरता तुमच्याकडे काही असेल तर द्या. आता तो मनुष्य साधूच असल्यामुळे, भगवत भक्त असल्यामुळे कळवळलं त्याचा अंतःकरण, या आहे माझ्याकडे तुम्हाला अन्न देण्याकरता. घरातल्या सगळ्या माणसाचं जेवण झालेलं होतं आणि एक माणसाचं जेवण होईल एवढा स्वयंपाक शिल्लक होता. वाढलं ताट लगे जेवण्याकरता आणि आता जेवायला सुरुवात करायची. ते साधू त्या माणसाला म्हणाले, बरं झालं देवाची कृपा तुमच्यावर, 5व्या दिवशी का होईना परंतु तुम्ही माझ्याकडे आलात आणि तुमचं जेवण होईल एवढं अन्न माझ्याकडे शिल्लक आहे. खरोखर देवाची कृपा तुमच्यावर आहे म्हणून देवाच्या कृपेने हे अन्न तुम्हाला मिळालंय, देवाने तुम्हाला दिलंय. याच्यात तुम्ही देवाची कृपा समजा. परंतु तो उपवासी असलेला मनुष्य जो होता देवाला मानणाऱ्या पैकीतला नव्हता, नास्तिक होता बिचारा. तो म्हटलं याच्यात देवाचा काय संबंध आहे? तुमचं अन्न तुम्ही मला दिले, तुमचे उपकार समजतो, मी मानतो, वाटलं तर जोड्यासकट तुमच्या पाया पडतो. याच्यात देवाचा काय संबंध? देवाचा काही संबंध नाही. तुम्ही दिले अन्न, तुमचं अन्न आहे, तुमचे उपकार आहे, तुमची कृपा आहे, याच्यात देवाचा काही संबंध नाही. देवाची कृपा मानण्याची काही गरज नाही, मी देवाची कृपा मानणार नाही. साधू हसून म्हटले, आहे बाबा, निमित्त मात्र मी आहे, देणारा तू आहे. मी निमित्त मात्र, देने वाला जो देता है भेजत है दिन रे, लोग भ्रम हम पर धरत है याते नीचे नैन. देणारा तो आहे, निमित्त मात्र मी आहे, देवाचे उपकार मानतो. तो म्हटलं नाही माना, तुमचे उपकार मानतो, देवाचे नाही. साधूला राग आला,
देवाचे उपकार मानत नाही आणि देवाचे उपकार मानत नसतील तर हे माझं अन्न खाऊ नको उठ. हा मनुष्य आपल्या निश्चयाने पक्का होता. तो म्हटला अन्न खायला नाही मिळालं तरी हरकत नाही, मी देवाचे उपकार मानणार नाही. गेला उठून ताटात. रात्रीचे 9 वाजलेले होते. साधू मनाशी विचार करू लागले, आहे जगात माणसं नास्तिक, परंतु एवढा नास्तिक मनुष्य नाही पाहिजे. 5व्या दिवशी उपवाशी आहेत, 5 दिवसापासून. 5व्या दिवशी देवाच्या कृपेने याला अन्न मिळतंय आणि तरी सुद्धा हा देवाचे उपकार मानत नाही. एवढा नास्तिक पण आहे. एवढं म्हटले, साधू झोपले. झोपल्याबरोबर झोप लागली, लगेच स्वप्न पडलं. स्वप्नात परमात्मा आले. साधूला म्हणता, साधू फार मोठी चूक केलीस तू. या उपवाशी असणाऱ्या माणसाने एकदा माझी कृपा तुझ्या समोर मानली नाही आणि म्हणून तू त्याला ताटावरून अन्नाच्या उठवलंस. अरे जन्माला आल्यापासून तो मला शिव्या देतो, तरी आतापर्यंत मी त्याचं भरण पोषण करत आलोय. आतापर्यंत मी त्याला अन्न पाणी पुरवत आलोय. आतापर्यंत मी त्याला जगवत आलोय. आणि एकदा त्याने उपकार मानले नाही म्हणून तू त्याला ताटावरून ठेवलंस. फार मोठी चूक केलीस. मी जगवत आलो त्याला. आतापर्यंत 50 वर्षाचं वय असेल त्याचं, 50 वर्षापर्यंत मी त्याला अन्न पाणी पुरवलंय. आतापर्यंत उपवाशी राहू दिलेलं नाही. आणि एकदा त्याने तुमची कृपा माझी मानली नाही म्हणून तू त्याला अन्नाच्या ताटावरून ठेवलंस. चूक केलीस तू. माझ्या मुद्दा हे आहे, याला माना न माना, त्याचं भजन करा न करा, नाव घ्या न घ्या, त्याला शिव्या जरी दिल्या देवानं तरी देवाची सामान्य कृपा जी तुमच्या आमच्या प्रारब्धानुसार आहे ती देवाची प्रत्येकावर आहेच आहे. परंतु जीवनाच्या पूर्णतेकरता ही सामान्य कृपा पुरेशी नाही. जीवनाच्या परिपूर्णतेकरता देवाची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये व्हावी लागते. विशेष कृपा. आणि विशेष कृपा का देवाची एकदा जीवनामध्ये झाली की जीवन परिपूर्ण होते. आणि म्हणून ही देवाची सामान्य कृपा प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे, सगळ्या प्राणी मात्राच्या ठिकाणी आहे. परंतु देवाची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये मिळवण्याकरता लागणारी जी पात्रता आहे, जी योग्यता आहे, जी साधना आहे, ती साधना, ती पात्रता, ती योग्यता इतर देहाकडे नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बहिरांग होती पांगुळमुखी, आणि कहे ज्ञान नाही, आणि कहे ज्ञान नाही. परमात्म्याची विशेष कृपा जीवनामध्ये मिळवण्याकरता लागणारी जी पात्रता आहे, जी योग्यता आहे, जी साधना आहे, ती साधना इतर देहामध्ये नाही, फक्त माणसाच्या देहामध्ये आहे. त्याच्याकरता लागणारी जी योग्यता आहे, जी साधन सामुग्री आहे, जी शक्ती आहे, ती परमात्म्याने या देहात दिली आहे. लागणारी साधन सामुग्री परमात्म्याने दिली. या साधन सामुग्रीचा सदुपयोग केला तर जीवन परिपूर्ण होते. परमात्म्याची कृपा जीवनामध्ये मिळते, होते आणि जीवन परिपूर्ण होते. साधन सामुग्रीचा सदुपयोग करावा लागतो. फार थोडे माणसं परमात्म्याची कृपा जीवनामध्ये मिळवून जीवन परिपूर्ण होण्याकरता देवाने दिलेली जी साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीचा सदुपयोग करतात. जवळपास
अर्ध्यापेक्षा जास्त माणसं तर दुरुपयोगच करतात. देव दिला दे भजन गोमंता परमात्म्याने योग्यता दिली म्हणजे देवे दिला देह भजना गोमटा. परंतु माणसं सदुपयोग करण्याच्या ऐवजी जास्त माणसं दुरुपयोग करतायत. तो या झाला फाटा बाधिकेचा. परंतु दुरुपयोग किती घातक असतो, अत्यंत घातक असतो. साधन सामुग्रीचा दुरुपयोग. प्रसंग आहे रामायणातला. एक संन्यासी महात्मा भिक्षेचं अन्न घेतलं आणि आता मठामध्ये जाऊन जेवण करायचे. ते भिक्षेचं अन्न घेऊन निघाल्याबरोबर एका कुत्र्याने पाहिलं आणि कुत्रा त्या संन्याशाच्या पाठोपाठ निघाला. संन्याशाने पाहिलं कुत्रा आपल्या पाठीमागे येतोय. कशा करता? हे आपलं भिक्षेचं अन्न पळवण्याकरताच येतोय. त्याने एक दगड उचलला, मारला कुत्र्याला. येऊ नये कुत्रा पाठीमागे म्हणून दगड मारल्यानंतर संन्यासी मठात गेला आणि कुत्रा थेट प्रभू रामचंद्राच्या दरबारात गेला आणि तिथे जाऊन ओरडायला लागला मोठ्याने. प्रभू रामचंद्राने त्या कुत्र्याचं ओरडणं ऐकलं. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा जा कुत्रा का ओरडतोय पाहुणे, त्याला घेऊन ये इकडे. घेऊन आले लक्ष्मणजी. कुत्र्याला विचारलं, बाबा का रडतो, का ओरडतो? त्याने सांगितलं, ओरडत नाही, रडत नाही, न्याय मागतोय, न्याय. रामराज्य असं एक राज्य होतं. माणसाला तर न्याय मिळतच होता, परंतु कुत्र्याला सुद्धा मिळत होता. असं राज्य होतं प्रभू रामचंद्र. नराम सदृश्य राजा पृथ्व्याम नीतिमान. प्रभू रामचंद्रासारखा नीतिमान राजा जगाच्या इतिहासात आतापर्यंत झाला नाही, पुढे होणार नाही. न्याय मागतो. कोणी अन्याय केला तुझ्यावर? कुत्र्याने सांगितलं, काही कारण नसताना एका संन्याशाने मला दगड मारला, त्याच्या विरोधात न्याय मागतोय. त्या संन्याशाला बोलावलं, विचारलं, दगड का मारला कुत्र्याला? न्याय मागतोय कुत्रा तुझ्या विरोधामध्ये, तू अन्याय केला असं म्हणणं आहे त्याचं. केलाय का अन्याय? त्याने संन्याशाने सांगितलं, मारलाय दगड, गुन्हा मला कबूल आहे. का मारला दगड? मला असं वाटलं की हा माझं भिक्षेचं अन्न पळवण्याकरता येतोय, असं मला वाटलं म्हणून मी दगड मारला. पळवलं होतं का अन्न? नव्हतं पळवलं. म्हणजे आता गुन्हा तुझ्या बाजूने सिद्ध झाला, तुला शिक्षा भोगावी लागेल. त्याने मान्य केलं, हो ठीक आहे, मला शिक्षा भोगावी लागेल. खोटं बोलण्याचं काही कारण नाही. आपण जी शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, शिक्षा मी देणारा नाही, पुत्राची म्हणेल ती शिक्षा तुला भोगावी लागेल. त्याच्या मनावर शिक्षा कोणती द्यायची ती. पुत्र्याला विचारलं, या संन्याशाला कोणती शिक्षा द्यायची? पुत्र्याने अजब शिक्षा सांगितली, न पटण्यासारखी. तुम्हाला आम्हाला तर पटणारच नाही. काय म्हटलं पुत्रा? या संन्याशाला एका मोठ्या देवालयाचं अध्यक्ष बनवा. काय शिक्षा आहे? या संन्याशाला एका मोठ्या देवालयाचा अध्यक्ष बनवा. लाखो रुपयाचं उत्पन्न एखाद्या देवालयाचे, अशा देवालयाचा अध्यक्ष याला बनवा. प्रभू रामचंद्र हसून म्हणतात, अरे याला काय शिक्षा म्हणतात? हा तर पुरस्कार झाला त्याला, त्याचा सन्मान झाला, मोठ्या एखाद्या देवालयाचा अध्यक्ष बनवणं. कुत्र्याने सांगितलं, प्रभू तुम्हाला काय समजायचं ते समजा, माझ्या दृष्टीने शिक्षाच आहे. कशी शिक्षा आहे? कुत्र्याने सांगितलं, प्रभू याला एखाद्या देवालयाचा अध्यक्ष बनवलं की तिथे तो गेल्यानंतर तिथल्या संपत्तीचा, शक्तीचा हा दुरुपयोग केल्याशिवाय राहणार नाही. अलीकडचा शब्द सांगतो, भ्रष्टाचार. भ्रष्टाचार केल्याशिवाय राहणार नाही.
त्याचा परिणाम याला भोगावा लागणार आहे. पुत्राने स्वतःचा अनुभव सांगितला. प्रभू, गेल्या जन्मात मी एका मोठ्या मठाचा महंत होतो आणि मग मोठ्या मठाचा महंत असताना तिथल्या शक्तीचा, साधन सामुग्रीचा, संपत्तीचा मी दुरुपयोग केला, भ्रष्टाचार केला. त्याचा परिणाम मला हा कुत्र्याचा जन्म प्राप्त झालाय. या संन्याशाला एखाद्या देवालयाचा अध्यक्ष का बनवलं की हा भ्रष्टाचार केल्याशिवाय राहणार नाही, दुरुपयोग करणार त्या साधन सामुग्रीचा, परिणाम पुढचा जन्म याला कुत्र्याचा मिळणार. मी माणसाच्या जन्माला जाईन आणि हा कुत्र्याच्या जन्माला जाईल. या जन्मात मी कुत्रा आहे, हा माणूस आहे, त्याने मला दगड मारला, पुढच्या जन्मात अशी बदली होईल, तो कुत्र्याच्या जन्माला जाईल. मी माणसाच्या जन्माला येईल आणि त्या जन्मात मी त्याला पुन्हा दगड मारेल. झाली म्हटला फाटम फिटम दोघाच. शक्तीचा, साधन सामुग्रीचा दुरुपयोग असा घातक असतो. विषयाचे सुख येथे दुरुपयोगाचा परिणाम आहे. पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार, तप्त भूमीवरी चालविली पायी, अग्निस्तंभ बाही कवटाळविली. यमाच्या यातनं शक्तीचा, साधन सामुग्रीचा दुरुपयोग असा घातक असतो. आणि परमात्म्याची विशेष कृपा जीवाने प्राप्त करून आपल्या जीवनाला परिपूर्णत्व प्राप्त करून घ्यावं, जीवन परिपूर्ण व्हावं, याच्या करता लागणारी साधन सामुग्री परमात्म्याने दिली. त्या साधन सामुग्रीचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. हे दुरुपयोग करू नका. महाराज हे अभंगाच्या काही न देखावे भिन्न. दुरुपयोग करू नका. साधन सामुग्री दिली परमात्म्याने. कोणती साधन सामुग्री दिली? इंद्रिय, हात पाय कान,
विशेष कृपा जीवनामध्ये मिळवण्याकरताची साधन सामग्री दिली देवाने दिली. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तू जोडसी नारायण नासी जीवपण भवरोग. या साधन सामग्रीचा दुरुपयोग करू नका, सदुपयोग करा. दुरुपयोग कोणता आहे? नये वाटू मन वाटू देऊ नका, हा सदुपयोग आहे. आपलं मन अत्यंत चंचल आहे. चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. अत्यंत चंचल आहे, बहुत चंचल चपळ. जाता येता नरके वेळ. किती माणसाचं मन चंचल आहे, एका क्षणात त्रिभुवनामध्ये फिरून येते. एका क्षणात त्रिभुवनात जाते, लगेच पुन्हा कीर्तनात येते, कीर्तनातून सुद्धा जाते. एवढं धोका देते ते. एका माणसाने कीर्तन ऐकताना असा हात वर केला. महाराजांनी विचारलं, बाबा तुम्हाला काही शंका निर्माण झाली असते तर सांगा. त्या श्रोत्याने सांगितलं, नाही मला काही शंका निर्माण झाली नाही. शंका कोणाला होत असते निर्माण? ज्याला काही कळत नाही, काही कळत नाही. ज्याला अजिबातच कळत नाही त्याला शंका येण्याचं काही कारणच नाही. आणि ज्याला सगळंच कळतंय त्यालाही शंका येण्याचं काही कारण नाही. शंका म्हणा, संशय म्हणा, प्रश्न म्हणा, अपूर्ण ज्ञानात असतात. आणि त्या श्रोत्याने सांगितलं, मला शंका नाही निर्माण झाली, तुमचं चालू द्या. 4-2 वेळेला असा हात खालीवर केला. महाराजांच्या लक्षात आलं, यांना सवय दिसते कीर्तनात हात वर करायचे. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर शेवटी त्या बाबांना विचारलं, बाबा आता खरं सांगा, चालू कीर्तनात शंका विचारता येत नाही, श्रोत्याला काही बोलायचा अधिकार नाही. आज झालं तर टाळकऱ्यांना प्रमाण म्हणायचा अधिकार आहे. शंका असेल तर कीर्तन झाल्यावर मग विचारायचा अधिकार आहे. विचारा बाबा, हात का वर करत होता तुम्ही? काही शंका असली तर विचारा. काही सांगितलं, मला काही शंकाच नाही निर्माण झाली तरी काय विचारू, मग का हात वर करत होता? त्या बाबांनी प्रामाणिकपणाने सांगितलं, कीर्तनाला येत असताना घरातले सगळे माणसं माझ्या अगोदर आले. सगळ्यांच्या शेवटी मी निघालो. येत असताना दरवाजा बंद केला, कडी लावली, कुलूप लावलं, परंतु कुलपाला असं झटका मारायचाच विसरलो मी. इथे कीर्तन ऐकत असताना अधूनमधून माझ्या मनात यायचं, सगळ्याच्या शेवटी आपण आलो, दरवाजा बंद केला, कडी लावली, कुलूप लावलं, परंतु कुलपाला असं झटका द्यायचंच आपण विसरलो. असं मनात आल्याबरोबर माझा हात आपोआपच असा वर जायचा. महाराज म्हटले, कमाल आहे तुमची, आम्हाला एका वेळेला एक काम नीट करता येत नाही आणि तुम्ही एका वेळेला 2-2 काम करता. इथलं कीर्तनही ऐकता आणि घरच्या कुलपाला झटकावी देता. असं माणसाचं मन आहे. मनाचा व्यभिचार खपत नाही. परमार्थात तर अजिबातच खपत नाही. शरीराचा खपतो. शरीर मायेचं आहे, ते 24 तासच परमार्थात राहिलंच असं नाही. आणि ते 24 तास परमार्थामध्ये ठेवावं असा साधू संतांचा आग्रह सुद्धा नाही. साधू संतांच्या चरित्रामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या आपल्या वर्ण आश्रम धर्मानुसार वाट्याला आलेलं कर्म साधू संतांनी केलं. म्हणून शरीराने आपलं आपलं कर्म केलं, त्याने करावं. कर्मे करावी हा चांग निरोप माझा. भगवान सांगतात, कर्म करावं माणसाने आपल्या वर्ण आश्रम धर्मानुसार वाट्याला आलेल्या. कर्म करण्याकरता शरीर त्या कर्मामध्ये जावं, दोष नाही.
म्हणून शरीराचा व्यभिचार खपतो, परंतु मनाचा व्यभिचार मात्र खपत नाही. मन देवाकडेच पाहिजे. गवळणीची काय अवस्था होती? मन हे गोविंदी देह काम करीव. देह संसारात होता काम करत होता. दळी कांडी लोकायसे परिवी नसे ते ठाई. दळण कांडी सगळं गवळणी काम करायचे आहे, परंतु काम करत असताना मन मात्र कृष्ण परमात्म्याची लीला गायन करण्यामध्ये, गुणवर्णन करण्यामध्ये त्यांची वाणी तिकडी असायची. कृष्ण परमात्म्यावरती ओव्या गायच्या, परमात्म्याचं चिंतन करायच्या, मन मात्र परमात्म्याकडे. मनाचा व्यभिचार अजिबात खपत नाही. परमार्थात खपत नाही याचं नमन नाही, संसारात सुद्धा खपत नाही. मनाचा व्यभिचार संसारात सुद्धा खपत नाही. महाभारतातला प्रसंग आहे. कौरव पांडवाचं युद्ध संपल्यानंतर एके दिवशी कृष्ण परमात्म्याला असं वाटलं की पांडवांना घेऊन आपण फिरायला जावं. 5 पांडव द्रौपदी मातेला घेतलं आणि कृष्ण परमात्मा गेले हस्तिनापूर सोडून दूर निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरण्याकरता गेले. तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने निसर्गाची शोभा पाहण्याकरता वेगवेगळ्या दिशेने गेले. भीमदादा इकडच्या बाजूला, अर्जुन तिकडच्या बाजूला, नकुल सहदेव वेगळ्या दिशेला, धर्मराजा वेगळ्या दिशेला निसर्गाची शोभा पाहतात. भीमदादा एकटेच एका दिशेला गेले होते. 5-6 तास झालं हस्तिनापूर सोडून आले होते. भीमदादाला भूक लागली. भीमदादाला सगळ्यापेक्षा लवकर भूक लागायची, खायलाही जास्त लागायचं आणि जेवढं खातील तेवढं पचायचं. भीमदादाचं हे वर्म होतं. किती खाल्लं तरी कधीच अजीर्ण होत नसायचं त्यांना. आणि भीमदादाला भगवद्गीतेमध्ये एक संबोधन आहे, भीम कर्मा वृकोदरा. व्रत म्हणजे लांडगा, उदर म्हणजे पोट. ज्यांचं पोट लांडग्यासारखं आहे, लांडग्याने किती खाल्लं तरी कधीच पोट बिघडत नाही, कधीच अजीर्ण होत नाही लांडग्याचं. तसं भीमदादाचं होतं. किती खाल्लं तरी पचून जायचं, लवकर भूक लागायची, खायला जास्त लागायचं. भीमदादाने विचार केला, भूक तर लागली, आता जरी परत निघालं तरी 5 तास लागणार आहेत जाण्याकरता घरी. काय खावं, भूक तर लागली, खाण्याकरता काही बरोबर आणलेलं नाही. एवढ्यात दृष्टी गेली, एक जांभळाचं झाड, आणि त्या जांभळाच्या झाडाला एकच असं मोठं जांभळाचं फळ होतं. भीमदादाला वाटलं एवढं तरी फळ तोडून आपण खावं हे जांभळाचं. तोडलं जांभळाचं फळ आणि तोंडात घालायचं, एवढ्यात कृष्ण परमात्मा आले. भीमा थांब, अनर्थ ओढवणारे हे फळ खाल्ल्यानंतर तो काय देवा, हे फळ एका ऋषीचं अन्न आहे. समाधीस्थ ऋषी 6 महिने समाधीस्थ असतात. समाधीतून बाहेर आल्यानंतर त्यांना भूक लागलेली असते. एवढंच एक जांभळाचं फळ खातात आणि त्याने त्यांचं पोट भरतंय, पुन्हा समाधीत जातात. त्यांचं अन्न हे. आता ते समाधीतून बाहेर आले आणि फळ जर देठाला नाही दिसलं, ज्याने खाल्लं त्याला शाप देऊन जाळून भस्म करतील. सगळे पांडव जळून भस्म व्हाल याच्याकरता हे फळ खाऊ नको. भीमदादाने सांगितलं, देवा एवढा अनर्थ जर होत असेल तर कशाला खाऊ, नाही खाणार. परंतु आता हे तोडलंय, किती दिवस राहील, देठाला किती दिवस राहील, परंतु तोडलेलं फळ नाश पावेल ना, हे सडेल. आता कसं करायचं याला. तोपर्यंत बाकीचे पांडव, द्रौपदी माता त्या ठिकाणी आहे. गेले गाई होत्या, कुणीतरी लावल्या इकडं, असू द्या. बाकीचे पांडव त्या ठिकाणी आहे. देवा आता हे फळ नाश पावेल. परमात्म्याने सांगितलं चिंता करू नका.
हे फळ देठाला लावण्याची सोय आहे आपल्याकडे, परत देठाला लावायचे. देवा तोडणं सोपं, जोडणं अवघड आहे ना. जोडता कसं आहे? देवाने सांगितलं आहे आपल्याकडे सोय जोडण्याची. बाकीचे पांडव त्या ठिकाणी जमा झाले. म्हटले कसं जोडता येतंय? आपल्या आपल्या जीवनातल्या पुण्याचा संकल्प सोडायचा आणि पुण्याच्या संकल्पाने हे फळ देठाला चिकटवायचे. सोडा आपल्या आपल्या जीवनातले पुण्याचा संकल्प. पाचही पांडवांनी आपल्या आपल्या पुण्याचा संकल्प सोडला, तसं तसं ते फळ वर आलं. कृष्ण परमात्म्याने सांगितलं तुम्ही सोडा संकल्प पुण्याचा. परमात्म्याने संकल्प सोडला आपल्या जीवनातल्या पुण्याचा, ते फळ अजून वर आलं. आता दोनच कांडे राहिले चिटकायचे. द्रौपदी मातेला सांगितलं तू सोड संकल्प आणि राहिलेलं हे काम पूर्ण करतो. आता द्रौपदी मातेने संकल्प सोडला. 5 पांडवाची पत्नी असून मी जर पतिव्रता असेल तर हे त्या पुण्याने हे फळ देठाला चिटको. संकल्प सोडल्याबरोबर फळ देठाला चिटकलं नाही, खाली येऊन पडलं. भीमदादा हातात गदा घेतात. पांडव आश्चर्यचकित झाले. द्रौपदी पतिव्रता आहेस की म्हणतो? जर पतिव्रता असतीस तर हे देठाला चिटकलं असत. खाली येऊन पडले, नक्की पापिनी असतो, व्यभिचारिणी आहेस, पतिव्रता नाहीस तो. भीमदादा हातात गदा घेऊन मारण्याकरता द्रौपदी माता थरथर कापू लागल्या. कृष्ण परमात्म्याकडे पाहिलं. देवा माझ्या जीवनात तर कोणतं पाप घडलं नाही. परमात्म्याने सांगितलं मग साक्ष फळाने दिली ना. जर पाप जर नाही घडलं नसतं तर हे चिटकलं असतं. ज्या अर्थी खाली येऊन पडलं त्या अर्थी काहीतरी पाप आहे तुझ्या जीवनात, दोष घडलेला आहे. काय देवा मला तर कळत नाही. परमात्म्याने सांगितलं जरा मागे वळून बघ आपल्या जीवनामध्ये, सिंहावलोकन कर. हे लक्षात तुझ्या जे काही घडलं ते प्रगट कर, पश्चातापाने प्रगट कर. पश्चातापाने प्रगट केल्यानंतरच याचं निराकरण होते. द्रौपदी मातेने आपल्या जीवनाकडे पाठीमागे वळून पाहिलं आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं देवा एक चूक माझ्या जीवनात झाली. कोणती? एकदा मी राजमहालाच्या दरवाजेमध्ये बसलेली होती आणि बसलेली असताना कर्ण आपल्या रथात बसून रस्त्यावरून निघून गेले. कर्णाकडे मी पाहिलं आणि पाहिल्यानंतर माझ्या मनात आलं 5 पांडवाचे थोरले भाऊ की कर्ण पांडवाचे भाऊ थोरले. 5 पांडव जसे माझे पती आहेत तसे 5 हे 1/6 असते तर एवढंच माझ्या नुसतं मनात आलं होतं. 5मध्ये हे 1/6 असते तर पांडवांचं सामर्थ्य अजून वाढलं असतं, एवढंच माझ्या मनात आलं होतं. परमात्म्याने सांगितलं एवढ्यानंच एवढा घोटाळा केला. फळजे देठाला चिटकलं नाही, खाली येऊन पडले. एवढा हा मानसिक व्यभिचार घडला, शारीरिक नाही. नुसतं मनात आलं होतं, हा मानसिक व्यभिचार आहे. एवढा सुद्धा देवाला खपला नाही. त्याच्याकरता तर फिरायला जाण्याचं निमित्त परमात्म्याने केला. मनाचा व्यभिचार अजिबात खपत नाही, शरीराचा खपतो. मन देवाकडेच लागते. ज्याला आपल्या जीवनामध्ये देवाची विशेष कृपा व्हावी असं वाटतंय आणि जीवन परिपूर्ण व्हावं वाटतंय, त्याने आपलं मन अजिबात तिकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही. एक केंद्रित परमात्म स्वरूपाकडेच लावायचं. वाटू द्यायचं नाही 10 ठिकाणी. नाही वाटू मन काही न देखावे भिन्न. आणि या विश्वाकडे पाहत असताना भिन्नतेने पाहायचं नाही. परमात्मा विश्वाच्या रूपाने नटलेला आहे या दृष्टीने पाहायचं. विठाल कारणाच्या दृष्टीने पाहायचं. कार्यात भिन्नता असते, कारणात अभिन्नता असते. आणि जोपर्यंत कार्यामध्येच दृष्टी आहे तोपर्यंत शंका निर्माण होते. कारणात